रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुणी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्या ही झळा. तर मैत्रिणींनो, ह्या ओळी अगदी खऱ्या आहेत ना. आपण गृहिणींना नेहमी सगळ्यांसाठी सगळं करत असतो. आपलं पूर्ण आयुष्य हे आपल्या घरामध्ये गेलेलं असतं आणि नंतर कधीतरी असं वाटतं की आपलंही काहीतरी वेगळं अस्तित्व असायला पाहिजे. म्हणजे विविध नात्यांच्या जबाबदारीच्या ओझ्यातून कधीतरी असं वाटतं की थोडासा मोकळा वेळ स्वतःला सुद्धा मिळायला पाहिजे. आणि आपण ना दिवसभर घरातच असतो आणि दिवसभर घरात बसून बसून एका पॉइंटला अशी मानसिकता होते ना की खूप कंटाळा येतो या सगळ्या गोष्टींचा. आणि म्हणूनच थोडा वेळ बाहेर जाणं, थोडा मोकळा श्वास घेणं गृहिणींसाठी खूप गरजेचं आहे. आपण ना स्वतःलाच उगीच असे कारण देत असतो, वेळ नाही मला, आता हे काम करायचंय, ते काम करायचंय, असं करत कारण नसताना आपण स्वतःला बिझी ठेवतो आणि बाहेर जायचं टाळतो. आणि त्याचा परिणाम मनाबरोबरच शरीरावर सुद्धा होत असतो. म्हणून थोडा वेळ तरी बाहेर जाणं, इतरांशी संवाद करणं खूप गरजेचं असतं. आणि आजकाल आपण बघतो की लोक खूप सेल्फ ओरिएंटेड झालेली असतात. इतरांशी त्यांना फारसं घेणं देणं नसतं आणि खूप वेळा तरी खूप गैरसमजच असतात एकमेकांविषयी. पण असे गैरसमज वेळच्या वेळी दूर होणं खूप गरजेचं असतं. पण ते सुद्धा समोरच्या व्यक्तीला जर तुमची तेवढीच व्हॅल्यू असेल तर. पण असं होताना दिसत नाही, कारण प्रत्येकाला इथं स्वतःचा इगो खूप प्रिय असतो. खरंच प्रत्येक स्त्रीला ना एक तरी हक्काची मैत्रीण असावीच. पण जेव्हा असं नसतं ना, तेव्हा स्त्रिया खूप एकट्या पडलेल्या दिसतात. कारण प्रत्येकालाच आपल्या मनातलं व्यक्त होण्यासाठी एक हक्काची अशी जागा ही लागतेच. आणि त्यामुळे माणूस आनंदी सुद्धा राहतो. पण काय करणार, आजकालचं जगच असं आहे की इथं खऱ्या प्रेमाला, खऱ्या नात्यांना काही किंमतच उरलेली नाही. तर अशा वेळेला आपण आपली प्रगती कशी करायची, आपल्या स्वतःला आनंदी कसं ठेवायचं. तर आज इथं मी मोड आलेल्या मुगाचे डोसे बनवत आहे. तर ते बनवता बनवता आपण गप्पा मारूयात. तर या डोस्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि जे आपल्याला खूप आवश्यक असतं. तर आता प्रगती इथं दोन अर्थाने आपण घेऊयात की ज्या माझ्या तिशीतल्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना अजून काहीतरी आयुष्यामध्ये करण्याची इच्छा आहे स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी. तर ती प्रगती करणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्रगती करणं ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, ज्या 40शी नंतरच्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, तर त्यांना आता फक्त आयुष्यामध्ये मला फक्त आनंदी राहायचं आहे, सुखी जीवन जगायचं आहे, कारण आत्तापर्यंत खूप कष्ट घेतलेले असतात, अशी एक भावना असते. तर आता मी तिशीतल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना सांगेन की आता आपल्याकडे यूट्यूब नावाचं एक शस्त्र आहे की तुम्हाला जे काही शिकायचं असेल ना, तर ते तुम्ही इथून शिकू शकता. आणि घर बसल्या तुमचा एखादा व्यवसाय सुरू करू शकता किंवा माझ्यासारखं असं यूट्यूब चॅनल सुद्धा सुरू करू शकता. फक्त हे करण्यासाठी आपली मनाची कष्ट करण्याची तयारी असायला हवी. आणि खूप वेळा तरी काय करावं हेच समजत नाही. मग अशा वेळेला आपल्याला काय येतंय, आपल्याला काय आवडतं आणि आपल्याला काय करायची इच्छा आहे, हे स्वतःलाच विचारायचं. म्हणजे मग तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल. आणि याबरोबरच 40शीमध्ये खूपशा अशा तब्येतीच्या तक्रारी स्त्रियांच्या सुरू होतात. त्यामुळं 30शीमध्येच याची काळजी घ्यायला हवी. तासनतास किचनमध्ये उभं राहिल्यामुळं किंवा 40शीनंतर स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजनचं जे प्रमाण असतं ते कमी होतं. त्याच्यामुळे खूप पायदुखी चालू होते. खूप पाय दुखतात. अशा वेळेला थोडंसं कोमट असं पाणी घेऊन त्याच्यामध्ये मीठ टाकून एक 10 मिनिटं त्याच्यामध्ये पाय बुडवून बसायचं आणि मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती आपली आवडती गाणी लावून एक 10 ते 15 मिनिटं असं रिलॅक्स बसलं ना, की आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. आणि इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे आहे ना, झोप न लागणे किंवा आपल्या शरीरातील बरेचसे व्हिटॅमिन्स वगैरे असतात ना, ते सुद्धा कमी झालेले असतात. त्याच्यामुळे मग रात्री झोपताना एक आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा ना, असं तेल लावायचं. तर मी इथं हे कढीपत्त्याचं तेल तयार केलेलं आहे. कारण मागे मी आजारी होते तेव्हा खूप केस गळत होते आणि शिवाय 40शी नंतर असेही केस वृक्ष होतात किंवा केस गळणं हे चालू होतंच. त्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची. आणि अंघोळ करून आल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला मात्र विसरायचं नाही. कारण 30शी-40शीमध्ये आपली स्किन असते ती सुद्धा अशी निस्तेज किंवा रुक्ष अशी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं त्याच्यामध्ये ओलावा टिकवून ठेवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे जो कुठला तुम्हाला मॉइश्चरायझर सूट होत असेल तर ते तुम्ही रोजच्या रोज लावायला हवं. आणि माझी स्किन तर पहिल्यापासूनच ड्राय स्किन आहे. त्याच्यामुळं मी हे पहिल्यापासूनच रुटीन फॉलो करते. कामं तर आपली दिवसभर चालूच असतात. पण त्यातून सुद्धा आपण एक 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी वेळ दिला ना, तर तेवढंच आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. कारण कधी-कधी ना आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही. उगीचच कंटाळा आलेला असतो. नुसतं बसून राहावंसं वाटतं. म्हणजे हे खरं तर सगळं हार्मोनच्या कमतरतेमुळे होत असतं. आता मागच्या आठवड्यातच मी पोस्ट टाकलेली की आपण आठवड्यातून 3 वेळा भेटूयात. तर मी पटकन सगळे व्हिडिओ तयार करण्याच्या तयारीत होते. पण झालं असं की मला प्रचंड डोकेदुखी सुरू झाली आणि सतत स्क्रीनकडे बघण्यामुळे आहे ना, माझ्या डोळ्यातून पाणी वगैरे यायला लागलं आणि खूप त्रास सुरू झाला. मग मध्ये मी एक
4 ते 5 दिवस काहीच व्हिडिओ वगैरे बनवले नाहीत आणि डॉक्टरकडे गेलेत आणि त्याच्यानंतर आता चष्म्याचा नंबर सुद्धा वाढलेला आहे. पाय दुखत असतात, विविध त्रास होत असतात, तरी सुद्धा मी हे काम करण्याचा प्रयत्न करत असते. आणि खूप वेळा मला असं म्हटलं जातं, की "काय गरज आहे तुला काम करण्याची? कशासाठी हे सगळं करतेस?" पण मला स्वतःला बिझी ठेवायला आवडतं. तुम्हा सगळ्यांशी बोलायला आवडतं आणि जेव्हा आपण स्वतःला असे बिझी ठेवतो ना, तेव्हाच आपण आनंदी राहू शकतो. आणि खूप वेळा आपल्या काही मैत्रिणींची अशी कमेंट असते, की "ताई खूप काही करावंसं वाटतं, पण काय करावं हे समजत नाहीये." तुम्ही जर स्वतःशी स्वतःचा संवाद साधलात ना, तर तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि आपोआप तुम्हाला तुमचा मार्ग सापडत जाईल. पण कोणत्याही गोष्टीमध्ये जर यश मिळवायचं असेल, तर त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. सहजासहजी यश हे कधीही मिळत नाही. आणि आपली घरातली कामं करण्यामध्येच आपला जर बराचसा वेळ जात असेल, तर थोडंसं आपण स्मार्ट वर्क करायला पाहिजे. जसं की मी इथं करते आहे बघा, मिक्सर हा दुर्लक्षित असणारा घटक आहे खरं तर घरामधला. कारण तो काही रोजच्या रोज साफ केला जात नाही आणि अशा वेळेला कधीतरी त्याच्याकडे बघून आपण नंतर करू असं करत त्याला बाजूला ठेवलेलं असतं. आणि मग नंतर खूप खराब झाल्यानंतर तो साफ करायचा खूप कंटाळा येतो. तर बघा, इथं मी सोडा आणि व्हिनेगर याचं मिश्रण केलेलं आहे आणि त्याने अगदी इझिली हा मिक्सर साफ केलेला आहे आणि तो सुद्धा खूप कमी वेळात. तर आपली घरातील कामं आहेत ही आपण अशी स्मार्टपणे पूर्ण करायला हवी, तरच आपल्याला स्वतःसाठी थोडासा वेळ मिळू शकतो. आणि या सगळ्याबरोबरच आपण आपल्या स्वतःकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या आवडी-निवडी किंवा आपलं दिसणं, वागणं, बोलणं याकडे सुद्धा आपलं लक्ष असायला पाहिजे. थोडीशी आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला हवी. म्हणजे ना, आपण रोजच्या रोज काही ना काहीतरी शिकत असतो. म्हणजे मी तर समोरच्याकडून नेहमी काही ना काहीतरी शिकतच असते. मग ती व्यक्ती लहान असू देत किंवा मोठी असू देत आणि वेळेनुसार स्वतःमध्ये बदल हे करता यायला हवेत. तर मी तर स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस केले आहेत. म्हणजे खरं तर मी आधी खूप चिडचिडी अशी होते किंवा पटकन अशी मला जर कोणी काही बोललं तर पटकन त्याला उत्तर द्यायचे. पण आता वेळेनुसार मी स्वतःमध्ये बदल केलेले आहेत. कारण मला माहिती आहे या गोष्टी करून आपल्याला स्वतःलाच त्रास होतो. असं जेव्हा माझ्या लक्षात आलं ना, तेव्हापासून मी स्वतःला बदललं. म्हणजे काही अगदी माझ्या जुन्या मैत्रिणी मला बोलतात सुद्धा, की "तुझ्यामध्ये एवढा चेंज कसा काय झालाय?" पण मी जाणीवपूर्वक स्वतःमध्ये हे चेंजेस केलेले आहेत आणि हे असे स्वतःमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस केले ना, तर आयुष्य आपोआप बदलतं, आयुष्य सोपं होऊन जातं. म्हणजे बघा, जर आता तुमच्या स्वभावामध्ये काही चुका असतील, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी तुम्ही जशा होता तशाच आता पण असाल ना, तर याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण स्वतःमध्ये वेळच्या वेळी बदल करत राहणं, चांगल्या दृष्टीने म्हणते मी, हे खूप गरजेचे आहेत आपल्या स्वतःसाठीच आणि हीच गोष्ट तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल. तर मैत्रिणींनो, या प्रकारे आपण 30-40 मध्ये या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं आणि स्वतःची काळजी सुद्धा घ्यायला हवी. तर बऱ्याच आपल्या मैत्रिणींचे बरेचसे प्रश्न होते किंवा कमेंट्स होत्या, तर त्यासाठी म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवला. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.